नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे या वर्गाच्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेची ओळख या ॲडिशनल क्रेडिट 2 चा जो विषय आहे त्यामध्ये आपण आज मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या माध्यमातून राज्याची भूमिका जी आहे ती समजून घेणार आहोत. आज आपण मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेल्या पुढील मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तो मुद्दा आहे समान नागरी कायदा. भारतीय संविधानानुसार कलम 44 जे आहे ज्यामध्ये देशातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची हमी देणे असे म्हटले गेलेले आहे. मग हा समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय? तर बऱ्याच जणांना त्याविषयी गैरसमज आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे मुस्लिम समाजाला मुस्लिम असल्यामुळे देण्यात आलेली कायद्यात्मक सूट संपवणे. म्हणजे मुस्लिम समाजाचं जे मुस्लिम असणं आहे त्यामुळे त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटता येतं. म्हणजे न्याय देताना धर्माच्या आधारावर भेदभाव केला जातो आणि तो न्याय करण्यासाठी आपल्याला समान नागरी कायदा जो आहे तो असावा. पण वास्तविक पाहता समान नागरी कायदा जो आहे हा जी कायद्याची आज जी आपण मागणी करतो आहे त्याचा संबंध हा व्यक्तीच्या 4 वैयक्तिक बाबींशी संबंधित आहे. आणि त्या वैयक्तिक बाबी आहेत विवाह, घटस्फोट, दत्तक आणि वारसा. मग यासाठी जेव्हा समान नागरी कायदा म्हटला जातो तेव्हा तो सर्वसमावेशक कायद्याच्या अनुषंगाने असल्यामुळे प्रत्येकाला त्याविषयी असुरक्षित वाटतं किंवा त्याविषयीचे गैरसमज जे आहेत ते आपल्याला समाजात बघता येतात. आता याचा आपण थोडं ब्रिटिश राजवटीपासून काय परिस्थिती होती त्याचा अंदाज घेऊया. बघा, भारतामध्ये इंग्रजी राजवटीने धर्माच्या आधारावर शासन न करता सर्व धर्मीय नागरिकांना समान कायदे केले आणि धर्मनिरपेक्ष राज्याचा तेव्हा पाया घातला. मात्र जेव्हा 1857चं बंड झालं आणि राणीच्या जाहीरनाम्यात धार्मिक बाबतीमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं, तरीही त्यानंतरच्या काळात सुद्धा अतिशय महत्त्वाचे कायदे इंग्रजांनी केले आणि त्यातून काही धार्मिक नियम जे आहेत ते मोडीत काढले. म्हणजे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून ज्या काही कृती आपल्या देशात केल्या होत्या त्या माध्यमातून आपली जी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आहे तिला एक दिशा सुद्धा मिळाली आहे. म्हणजे जिथे आपण स्वातंत्र्यासाठी लढत होतो त्याच वेळी आपल्या देशामध्ये पाश्चिमात्य उदारमतवादी विचारसरणी जी आहे ती सुद्धा मूळ धरत होती आणि त्यामुळे स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणेची व समानतेची चळवळ देखील चालू होती. आणि घटनाकारांना समान नागरी कायदा होण्याची तरतूद घटनेमध्ये का करावी लागली? तर यामागे कारण आहे की आपल्या देशामध्ये असणारं स्त्री दास्य. त्यावेळी स्त्री दास्य मुक्ती ही चळवळीचं एक महत्त्वाचं अंग होतं. स्त्री दास्य ही हिंदू व मुस्लिम या दोन्हीही धर्मातील तो जो धार्मिक प्रश्न होता तो आजही अस्तित्वात आहे आणि तो प्रश्न मोडीत काढायचा असेल तर आपल्याला स्त्री पुरुष समानतेची गरज आहे. आणि त्याला अनुसरूनच आपण लोकशाहीची जी मूल्य आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा स्वीकार केला होता. आणि त्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म, जात, पंथ, भाषा व लिंग या सर्वांना
छेद देऊन समान नागरिकत्व सर्वांना बहाल केलेले आहे. याशिवाय कायद्याचं अधिराज्य हे भारतीय लोकशाहीचं अधिष्ठान जे आहे ते मानले गेलेले आहे. म्हणजे सर्व नागरिकांना धर्माने अथवा रूढी परंपरेने समान न मानता त्यांना कायद्याने समान अशा स्वरूपात या कायद्याच्या अधिराज्य संकल्पनेचा उदय जो आहे तो झालेला. त्यामुळे यानुसार धर्मनिरपेक्षतेचं जे तत्व आहे ते समान नागरिक कायद्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आहे. काही लोक जनसामान्यांना मार्गभ्रष्ट करण्यासाठी जाणून बुजून असा मुद्दा मांडतायत की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि तिथे धर्माच्या आधारावर कायद्याची निर्मिती होऊ शकत नाही. अर्थातच हे सत्य असलं तरी पूर्णतः सत्य नाही. धर्मनिरपेक्षता आणि एक समान नागरिक कायदा या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आपल्याला भारतीय संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे आणि हाच आपल्या धर्मनिरपेक्षतेचा एक मौलिक सिद्धांत आहे, जिथे नागरिकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये शासन हस्तक्षेप करणार नाही. कारण तसं असेल तर ते कुठेतरी सर्वंकषवादाचंच उदाहरण होऊन बसेल. त्यामुळे समान नागरिक कायदा जो आहे या कायद्याला धर्माच्या अनुषंगाने न बनवता त्यामध्ये जे आपले कुटुंब कायदे आहेत जे थोडे थिजल्यासारखे होते, इंग्रजी राजवटीपासूनच त्या अशा स्वरूपाचे होते आणि हे सर्व वैयक्तिक कायदे केवळ धर्मावर आधारित होते म्हणून त्याच्यावर कोणी आक्षेप घेत नाहीये, तर त्या सर्व कायद्यांवर पुरुष प्रधान व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या तरतुदी त्यामध्ये होत्या आणि हाच तो मुख्य आक्षेप आहे जो आपण स्त्रीदास्याच्या स्वरूपात बघतो आहोत. आणि ती स्त्रीदास्य मुक्ती करण्याच्या अनुषंगाने कायद्यांचं आधुनिकीकरण व्हावं ही अपेक्षा घटनाकारांना आवश्यक वाटली. म्हणजे राज्यघटनेमध्ये जो समतेचा अधिकार सर्वांना देण्यात आलेला आहे आणि धर्म, जात, लिंग यासारख्या गोष्टीवरून व्यक्तींमध्ये पक्षपात करायचा नाहीये, शासनाने किंवा कायद्याने तिथं हस्तक्षेप करायचा नाही, हे जे सांगितलं गेलं आहे त्यानुसारच आपल्या लक्षात येईल की धर्माचं स्वातंत्र्य जर आपल्याला अगोदरच असेल तर आपल्याला फक्त समाजातल्या ज्या बुरसटलेल्या गोष्टी आहेत त्या निपटून काढण्यासाठी कायद्याचं आधुनिकीकरण आवश्यक आहे आणि त्यानुसार हा जो समान नागरिक कायदा आहे तो आवश्यक आहे. आणि जो काही समान नागरिक कायदा आहे आणि कायद्यासमोर सर्व समान याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. कारण घटनेने कायद्यासमोर सर्व समान असतील असं आधीच नमूद केलेलं आहे. त्यामुळे समान नागरिक कायदा म्हणजे सर्वांना कायद्यासमोर समान समजणं हा पण एक गैरसमज दिसून येतो. म्हणजे समान नागरिक कायदा काय आहे तर जे सर्वांचे जे धार्मिक स्वरूपातले जे असे काही कायदे आहेत जे बुरसटलेले आहेत किंवा ज्याच्यामुळे स्त्रियांवर अन्याय होतो तर असे जे कायदे आहेत ते रद्द करून एक सर्वसमावेशक कायदा तयार करणं. आणि अर्थातच जेव्हा अशा पद्धतीचा कायदा तयार केला जाईल तर मनामध्ये कुठेतरी एक भीती आहे की आपला समाज जो बहुसंख्य समाज आहे ते त्यांना मान्य असणारा कायदाच हा अल्पसंख्याकांवर तर लादला जाणार नाही ना. म्हणजे ती एक भीती जी आहे ती कुठेतरी भारतीय समाजामध्ये दिसून येते. आणि त्याचमुळे हे कायदे जर आपल्याला खऱ्या अर्थाने बुरसटलेले जे कायदे आहेत ते जर आपल्याला खऱ्या अर्थाने बदलायचे असतील आणि समान नागरिक कायदा आणायचा असेल तर समाज मानस जे आहे ते बदलावे लागणार आहे. म्हणूनच राज्यघटनेने मार्गदर्शक तत्वाच्या यादीत ही तरतूद जी आहे ती समाविष्ट केलेली आहे. शासनाने समान नागरिक कायदा करण्याकरता प्रयत्न करावं अशा तऱ्हेचं हे मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजे या अर्थाने धर्मनिरपेक्ष शासनासाठी एक अत्यावश्यक गोष्ट म्हणजे समान नागरिक कायदा. आणि म्हणूनच आपल्या घटनेने
कलम 44 मध्ये राज्याने सर्व नागरिकांच्या समान नागरी कायदा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा नागरिकांसाठी, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पण तथापि या समान नागरी कायद्याचा जो प्रश्न आहे, जसं मी सांगितलं की तो थोडं मुस्लिम हिंदू असं धर्माशी संबंधित आहे. त्यात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, हिंदू बहुसंख्याक आहेत. तर कुठेतरी कृतक राजकारणामध्ये तो बंदिस्त झालेला आहे आणि हा कायदा धर्मावर आधारित भेदभावमूलक व्यक्तीचे कायदे नष्ट करून सर्व धर्मातील स्त्री पुरुषांना समता बहाल करण्यासाठी आवश्यक आहे, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष जे आहे ते करण्यात आलेलं आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये समान नागरी कायदा राष्ट्रीय विषयपत्रिकेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 प्रमाणे भारतातल्या सर्व नागरिकांना एकच समान नागरी कायदा असावा, असे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणात म्हटलेले आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 1985, 1995 व 2003 मध्ये निरनिराळ्या प्रकरणातील निवाड्यामध्ये समान नागरी कायदा अंमलात आणावा असे भारत सरकारला निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण काही खटले इथे बघणार आहोत. पहिला खटला जो आहे तो आहे शहाबानू खटला. या खटल्याच्या वेळेस जे सरन्यायाधीश होते चंद्रचूड यांनी असं म्हटलं आहे की ही खेदाची गोष्ट आहे की आपल्या घटनेतील 44वे जे कलम आहे ते एक मृत शब्द म्हणून राहिले आहे. देशासाठी समान नागरी कायदा करण्यासाठी शासकीय पातळीवर काही पावले उचलली गेल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे असे तिथे गृहीत धरलेले दिसते की मुस्लिम समाजाने त्यांच्या व्यक्तिगत कायद्यातील सुधारणांबद्दल पुढाकार घ्यावा. समान नागरी कायदा हा वेगवेगळ्या कायद्यांमुळे निर्माण होणाऱ्या परस्पर विरोधी निष्ठा बाजूला सारून राष्ट्रीय ऐक्य घडवून आणेल. मात्र त्यासाठी कोणताही समाज पुढाकार घेताना दिसत नाही. समान नागरी कायदा तयार करणं ही आता राज्याची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी आवश्यक अशी वैधानिक शक्ती देखील त्यांच्याजवळ आहे, असं त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा खटला येतो 1995 सालीचा खटला. श्रीमती सरला मुद्गल अध्यक्ष, कल्याणी विरुद्ध भारतीय संघराज्य आणि इतर. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विस्तारपूर्वक चर्चा करून घटनेतल्या या मार्गदर्शक तत्वाकडे राज्याचं जे दुर्लक्ष होत आहे त्याकडे लक्ष वेधलेलं आहे. मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात एकापेक्षा अधिक पत्नी करण्याची मुभा आहे आणि याचा फायदा घेण्यासाठी हिंदू धर्मातून इस्लाममध्ये प्रवेश करणाऱ्या एका गृहस्थासंबंधीचा हा खटला होता. त्यामध्ये हिंदू असताना हिंदू स्त्रीशी झालेले लग्न धर्मांतरणानंतरही कायम राहतं. त्याच्या पहिल्या पतीने दुसरे लग्न केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे फिर्याद नोंदवली. आता आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्या विरुद्ध ही फिर्याद चालूच शकत नाही, कारण आपलं दुसरं लग्न जे आहे ते धार्मिक कायद्यानुसार कायदेशीर आहे, अशी त्याची भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा हा बचाव जो आहे तो फेटाळून लावला. एखादा हिंदू मुसलमान झाल्यामुळे त्याच्या हिंदू पत्नीला व मुलाला असलेले अधिकार संपुष्टात येत नाही. त्याने दुसरं लग्न केलं तर त्याच्या विरुद्ध फिर्याद करण्याचा त्याच्या पत्नीला अधिकार आहे. आणि या निर्णयाच्या वेळी न्यायमूर्ती कुलदीप सिंग यांनी शहाबानू आणि बाई तोहरा
या दोन्ही खटल्यात शासनाला दिलेल्या निर्देशाचा उल्लेख केला. त्यानंतर लिली थॉमस विरुद्ध भारतीय संघराज्य 2000 या खटल्यात सरला मुदगलच्या उपनिर्दिष्ट खटल्यातील निकालामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा भंग होतो अशी तक्रार करण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्ती सागिर अहमद आणि न्यायमूर्ती RP सेठी यांच्या खंडपीठाने हा दावा फेटाळून लावला. एका व्यक्तीला म्हणजे जो इथे मुस्लिम झालेला आहे त्याने आपल्या धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्याच्या धर्मस्वातंत्र्यावर म्हणजे त्याच्या हिंदू पत्नीच्या धर्मस्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा अधिकार नाही असं न्यायालयाने स्पष्ट सुनावले होते. म्हणजे अशा स्वरूपात आपल्याला समान नागरी कायद्याचा का आवश्यकता आहे त्याचा महत्त्व जे आहे ते या माध्यमातून लक्षात येतं. म्हणजे एक प्रकारे भारतीय जी राष्ट्रीय एकात्मता आहे आणि जी सामाजिक अभिसरण आहे यासाठी या कायद्याची गरज आहे आणि त्यानुसारच सर्वोच्च न्यायालयाने त्याचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. पण अजूनही देशातील राजकीय परिस्थिती पाहिली तर असा कायदा करण्याची जी वेळ आहे ती आजही आली नसल्याचं एक वातावरण जे आहे ते दिसतंय. आणि त्याच्यामध्येच आपण जेव्हा शासन संस्थेला किंवा कोणत्याही नागरिकास त्याच्या कायद्यातील समानता आणि कायद्याचे संरक्षण नाकारता येणार नाही असे पाहतो, तर त्यामध्ये जे आपण घटनेतलं जे कलम स्वीकारलेलं आहे 15 ज्यामध्ये कोणत्याही नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग याद्वारे भेद करता येणार नाही आणि दुसऱ्या बाजूला घटनेतील कलम आहे 25 जे धर्मस्वातंत्र्याचं आहे आणि या धर्मस्वातंत्र्याच्या आधाराने काही भूमिका घटनेतील कलम 14 आणि 15 मधील तरतुदींना जर बाधा आणत असेल तर कलम 14 आणि 15तल्या ज्या तरतुदी आहे कलम 25 मधील तरतुदींना छेद देऊ शकते. म्हणजेच 14 आणि 15 हे जे कलम आहेत ते 25 पेक्षा जास्त प्रभावी ठरेल असेही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो सांगतो. म्हणून समान नागरी कायद्याला धर्माच्या व धार्मिक रूढीच्या आधारे विरोध करता येणार नाही आणि गरजेनुसार त्या कायद्याविषयीचे जे गैरसमज आहे ते दूर करून आपल्याला त्याचे महत्त्व समजून तो अस्तित्वात आणणं गरजेचं आहे. धन्यवाद.